तर आज होती रुद्रच्या काकाची आणि काकीची ॲनिव्हर्सरी. त्यासाठीच आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. सगळ्यात आधी डेकोरेशन केलं. जास्त काही नव्हतं, फक्त टेबल डेकोरेट केला होता. आता बर्थडे ॲनिव्हर्सरी कोणाची असो दे, केक मात्र रुद्रलाच कापायचा असतो. तो नेहमीच मध्ये जातो. नाही लावला ना तर रडायला गोंधळ त्याचा चालू होत असतो. त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा केक कट करू दिला. त्याच्यानंतर काकाने आणि काकीने दोघांनी मस्त केक कट केला. आधी चारायचा नंबरसुद्धा त्याचाच असतो. त्यानंतर समर्थने सुद्धा त्या दोघांना केक चारला. त्याच्यानंतर आम्ही गिफ्ट बघायला गेलो, कारण अजून एक जणाचा बर्थडे होता, तिकडेच आम्हाला जायचं होतं. त्यासाठी आम्ही इकडचं सेलिब्रेशन पटकन आवरलं होतं. गिफ्ट घेतलं आणि आम्ही गेलो. सेलिब्रेशन होतं तिकडे त्यांच्या घरी. तर आज होता स्वराचा सुद्धा बर्थडे होता. त्याच्यामुळे तो तर इतका हिरमुसलेला, काय चाललंय काय त्याला कळत नव्हतं, कारण इतकी गर्दी गोंधळ होता ना. भरपूर मुलं असली की काही सुचतच नाही. केक कटिंग केलं आणि सगळ्यात पहिले सगळ्यात चिल्ल्या-पिल्ल्यांना जेवायला बसवलं आणि मग आम्ही सुद्धा जेवण वगैरे केलं. वापीच्या गर्दीतून दमण लिहायला निघालो आणि असं झालं सेलिब्रेशन. चलो बाय.